नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज होता दिवाळीच्या सुट्टीनंतरचा पहिला दिवस स्कूलचा आणि त्यासाठी ही सगळी तयारी चालली होती. तर इथे मस्त असा वेलचीचा चहा ठेवला होता. इथे टिफिन वगैरे बनवून झाला होता आणि श्रावणीला सुद्धा रेडी केलं होतं. त्याच्यानंतर तिला बदाम खायला दिले आणि तिचा टिफिन वगैरे भरला. तर तिच्यासाठी आज पनीरची भाजी बनवली होती आणि चपाती जी आहे ती दिली होती. कारण चपाती मी तुकडे करून देते, कारण ती अशाच जर चपाती दिली तर पूर्ण टिफिन संपून येत नाही. त्यासाठी मी तिला असे तुकडे करून देते चपातीचे, जेणेकरून तिला समजून येईल की चपाती 2 दिले म्हणून. यासाठी तुकडे करून देते. त्याच्यानंतर तिच्या टीचरांना चकल्या खूप आवडतात, यासाठी तिला शॉर्ट ब्रेकमध्ये सुद्धा आणि तिच्या टीचरांना देण्यासाठी सुद्धा चकल्या दिल्या होत्या. तर मोठा डबा असा पॅक करून दिला होता. त्याच्यानंतर टिफिन वगैरे भरला आणि तिला स्कूलमध्ये खाली सोडून आले. त्याच्यानंतर मी दिवाळीचा फराळ अजून काही संपलेला नाही, त्यामुळे चहा विथ करंजी हे चालूच आहे माझं. आणि त्यानंतर मस्त असं चहा, गरम गरम चहा आणि करंजी खाल्ली. त्याच्यानंतर माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते करून घेतलं. मस्त असं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून पुढच्या कामांसाठी रेडी झाले आणि त्यानंतर झाडांना पाणी घातलं. पाणी घालता घालता एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझ्या हातून चवळीच्या क्लिनिंग करताना चवळीची जी बरणी होती त्यातले दाणे काही खाली पडलेले. तर ते दाणे मी उचलून कुंडीत टाकलेले एका. तर त्याला खूप अशा चवळीच्या शेंगा लागल्या होत्या, मस्त होत्या, हिरव्यागार दिसत होत्या. काहीतरी 2-3 अशा सुकलेल्या होत्या, पण खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आणि फुलंही आली होती त्यांना. फुलं आहेत म्हटल्यावरती अजून शेंगा लागणार होत्या त्याला. तर पण या शेंगा सुकून जाण्या अगोदर मी या आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये नक्कीच घालेन. आणि या आपल्या कुंडीत लागलेत म्हटल्यावरती त्याला खाण्याची चव वेगळीच असेल. त्यानंतर इथं छान अशी देवपूजा घेतली, माझं सगळं आवरून घेतलं आणि मला एक जास्वंदाचं फूल खाली भेटलं होतं, जे की पार्किंगमध्ये एक झाड आहे तिथं भेटलं होतं. तर ते सुद्धा आणलं होतं मी आणि देवाला घातलं होतं. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.